आजकाल तरुणांना वॉटर पार्क खूप पसंत आहे आणि ते नेहमी वॉटर पार्क मध्ये जायचा प्लॅन बनवतात. मी ऐकलंय की शहराच्या बाहेर एक वॉटर पार्क उघडला आहे. मी पण ऐकलं आहे आणि त्याचे भावही कमी आहेत. बघा गाईज, मला तर फ्री मध्ये पासेसचा मेसेज आला आहे. मग कसला विचार करतेस? आपल्या सर्वांसाठी ऑर्डर कर ना. हो हो करते. डन. चारही मित्र खूप आनंदात होते कारण त्यांना फ्री मध्ये वॉटर पार्क मध्ये जायची संधी मिळत होती. उद्या सकाळी मी तुम्हा सर्वांना पिक करतो. मज्जा करूया. ठीक आहे ब्रो. दुसऱ्या दिवशी सकाळी रौनकने एक एक करत त्याच्या सर्व मित्रांना पिक केलं. यार आता मजा येईल. फ्री मध्ये वॉटर पार्क, याला म्हणतात ना सहीवाली पिकनिक. अरे मीरा, सगळे फ्री वाले आयटम तुलाच का मिळत असतात? ही आहेच फुकट. किती वेळ लागेल आपल्याला वॉटर पार्कला पोचायला? 1 तास लागेल. तोपर्यंत तुम्ही म्युझिक एन्जॉय करूया. म्युझिक ऐकत चारही मित्र त्या वॉटर पार्क कडे जाऊ लागले. त्यांना तिकीट फ्री मध्ये मिळाली होती म्हणून ते जास्त आनंदात होते. ते जेव्हा वॉटर पार्कला पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की वॉटर पार्कच्या सगळ्या राईड्स बंद होत्या. सगळं तर बंद दिसतंय. हे काय अजबच आहे. एवढ्या लांब आलो आहोत तर आज जाऊन पाहूया ना. हो हो. जसं त्यांनी वॉटर पार्कच्या आत पाय ठेवला तेव्हाच अचानक वॉटर पार्कचे सगळे लाईट्स लागले आणि सगळ्या राईड्स चालू झाल्या. त्यांच्या समोर एक बाई आली. वेलकम वेलकम, तुम्हा सर्वांचं आमच्या वॉटर पार्क मध्ये स्वागत आहे. थँक्यू, पण इथे माणसं का नाहीयेत? मॅम, कारण आतापर्यंत आमचं वॉटर पार्क नीट सुरू झालं नाही. ट्राय मोड मध्ये आहे आणि मी तुम्हा सर्वांना फ्री तिकीट्स प्रमोशन साठी दिली गेली आहेत. मग नॉर्मल लोकांसाठी हे पार्क कधी उघडणार आहे? खूप लवकर. तुम्हा सर्वांना सगळ्या राईड्स फ्री आहेत आणि खाणं पिणंही. तुम्ही आमचे पहिले गेस्ट आहात. अरे वा, आपली मजा आहे. एन्जॉय युअर डे. चौघांनी कॉस्ट्युम्स चेंज केले आणि एन्जॉय करायला तयार झाले. सर्वात आधी ते रेन डान्सला गेले आणि तिथे लाऊड म्युझिकवर खूप नाचले. मग ते स्लाइड्स कडे गेले. वाटेत मीरा थांबली आणि मागे वळली. काय झालं? मला वाटतंय कोणीतरी आपला पाठलाग करतंय. अख्खं वॉटर पार्क रिकाम आहे. वॉटर पार्कच्या स्टाफ शिवाय इथे कोणी नाहीये. तुला भास होतोय. चल. युग मीराचा हात पकडून तिला पुढे घेऊन गेला, पण मीराला तरीही असं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्या मागे आहे. ते सगळ्या स्लाइड्स वर गेले आणि त्यांनी सगळं काही एन्जॉय केलं. आता तर मला भूक लागलीये. मला सुद्धा. मग चला पोट पूजा करूया. ठीक आहे, मी वॉशरूमला जाऊन येते. मीरा वॉशरूम मध्ये गेली तेव्हा ते अख्खं सामसूम होतं. एवढ्या मोठ्या खोलीत ती एकटी होती. ती पुढे जात होती तेव्हा तिला वाटलं कोणीतरी बहुतेक तिचा पाठलाग करतंय. कोण आहे? मागे कोणीच नव्हतं. ती वॉशरूम मध्ये गेली आणि जेव्हा परत आली तेव्हा तिने आरशात कोणाची तरी सावली पाहिली. कोण आहे तिथे? जेव्हा मीराने तिथे जाऊन पाहिलं तेव्हा तिथेही कोणीच नव्हतं. ती घाबरत बाहेर आली. मीरा इतकी घाबरली की ती भीतीने रडू लागली. अगं सॉरी, मी तर मस्करी करत होतो. आत कोणीतरी आहे. कोणीतरी आपला पाठलाग करतंय आणि त्यात तू. तुला भास होतोय मीरा? चल आज जाऊन पाहूया कोण आहे. तिघेही मुलं मीरा सोबत वॉशरूम मध्ये गेले तेव्हा आत कोणीच नव्हतं. हे बघ मीरा, इथे कोणी नाहीये. फक्त तुला भास होतोय. मीरा, मला वाटतं तुला भूक लागलीये. चल काहीतरी खाऊया. ते सगळे फूड कोर्ट मध्ये गेले आणि बुफेचे जेवण पाहून खुश झाले. वा, इथे तर सगळे आवडते पदार्थ आहेत. हो, चिकन बघ. सर्वांनी प्लेट भरभरून जेवण घेतलं. फ्रीचे राईड्स आणि वर फुकटचं जेवण. लाईफ सॉर्टेड आहे यार. या वेलकम. तो बघ वेव पूल.
काही आहे, जेवून तिथेच जाऊया. हो, मजा येईल. जेवून ते सगळे वेव्ह पूल मध्ये गेले. मस्त आहे. काय मोठमोठ्या वेव्स आहेत. एक मोठी लाट आली आणि सगळे वर उचलले गेले आणि मग मीरा बुडू लागली. आ आ कोणीतरी माझा पाय ओढतंय. रौनक, खाली जाऊन बघ जरा. रौनक पोहत खाली गेला. तेव्हा खाली हडळ पाहून चकित झाला. तो लगेच वर आला. चेटकीड, खाली चेटकीड आहे. पळा पळा. अविनाश आणि युगने मीराला त्यांच्या जवळ ओढलं आणि सगळे घाबरत घाबरत बाहेर जाऊ लागले. यावेळी हडळीने युगचा पाय ओढला. मला वाचवा, मला चेटकीडीने पकडलेला आहे. सगळे मित्र त्याला ओढू लागले आणि युग मोकळा झाला. ते लोक पाण्यातून बाहेर येणारच होते तेव्हा त्यांच्या समोर ती हडळ उभी राहिली. एकदा या पाण्यात पाऊल ठेवल्यावर कोणीच जिवंत बाहेर जात नाही. चौघेही दुसरीकडे पळू लागले. त्या बाजूलाही हडळ आली. कुणीच वाचणार नाही. आता चौघेही भीतीने थरथर कापत होते. कोणालाच काही कळत नव्हतं. मीराने जसं पाण्यातून बाहेर पाऊल टाकलं आणि हडळीने तिचा गळा दाबला. तिघांपैकी कोणालाच हिंमत होत नव्हती की पुढे जाऊन मीराला वाचवावं. हडळीने मीराची मान फिरवून शरीरापासून वेगळं केलं आणि मीराच्या शरीरातून रक्ताचा फवारा उडू लागला. रक्त, ताजं गरम रक्त. उरलेले तिघे डोळे विस्फारून पाहत राहिले हे भयानक दृश्य पाहून. नंतर हडळीने युगला पकडलं. मला सोडा, मी तुझं काय बिघडवलंय, मला जाऊ दे प्लीज. हडळीने युगची ही मान शरीरापासून वेगळी केली. आम्हाला सोडून दे प्लीज. हडळीने एकाच वेळी दोघांच्या माना धरल्या आणि मग एकाच वेळी दोघांचेही डोकं शरीरापासून वेगळं केलं. आज फक्त 4 शिकार मिळाल्या आहेत. आशा आहे पुढल्या वेळी 40 मिळतील. मग नक्की यायचं माझ्या वॉटर पार्क मध्ये. इथे सगळं फ्री आहे. राईड, जेवण आणि नृत्य.